विठोबाची जी पायरी, तेथे विठोई उभी विटेवरी. माया मराठी माझी शाळा, जणू भाई शोभे निळा. अष्टकलांचे हे माहेर, प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर. प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर, प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर, प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा. नमस्कार मंडळी. आवाज आलेला नाहीये. नमस्कार मंडळी. भावी पिढीचा माझ्या विद्यार्थ्यांचा आवाज आलेला आहे. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात मी प्रबोधन परिवाराकडून आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा आपला हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी दरवर्षी वेगवेगळ्या थीम म्हणजे संकल्पना घेऊन होत असतो. आणि आता आपण सगळीकडे बघतोय, कारण सगळीकडे आपल्याला जत्राच बघायला मिळते. बरोबर ओळखलं? कारण आपली या वर्षीची थीम आहे जत्रा, जत्रोत्सव. आणि महाराष्ट्रामध्ये अगदी वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण, अगदी ऐकतानाच बऱ्याच जणांनी आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेतून सुद्धा खूप माहिती वाचलेली आहे. आणि अशा अगदी नाविन्यपूर्ण अशा जत्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात. त्याच्याविषयी आमचे हे सगळे छोटे दोस्त आपल्याला गाण्यातून, नृत्यातून माहिती देतीलच. पण तोपर्यंत आपल्या या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करूया. मी संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त श्री भाऊ कोरगावकर आणि शलाका कोरगावकर यांना विनंती करते की पाहुण्यांना घेऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमापूजन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. आणि विशेष म्हणजे मला सांगायला आवडेल की आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे अगदी वेळेत इकडे हजर झालेले आहेत. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून होत आहे. याचा आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद आहे. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा वाहते चलो असं म्हणलेलं आहे. ते काही उगीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज
संपूर्ण भारतवर्षात हिंदूंना सन्मान मिळवण्याच्या छत्रपती महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर नृत्य देवता आणि शिवाचं रूप असलेल्या नटराजाच्या प्रतिमेचं पूजन भाऊ त्याचबरोबर या सगळ्या मान्यवरांनी करावं आणि पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दाबाद आणि मराठी माणसांना या आंदोलनामध्ये होत आहे. जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेब ठाकरे यावर्षी यानंतर त्यांचं बदल झालं असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आपल्या प्रबोधशाळेच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करीत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठाचं पूजन मी सर्व मान्यवरांना आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते, कारण इकडे सगळीकडे गलबलाट ऐकू येतोय. हो, आमच्या छोट्यांची अगदी छान जत्रा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये गाणी, खेळ, गोष्टी, मनोरंजन असं बरंच काही आहे आणि जत्रेमध्ये तुम्हाला खूप मजा करायला मिळणार आहे, आनंद घ्यायला मिळणार आहे एवढं मी नक्कीच आश्वासन सर्व रसिक श्रोत्यांना देते, हे अगदीपणापासून. आणि त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आपण पुढील कार्यक्रमाच्या तयारीला लागणार आहोत, कारण इकडे छोट्यांचे पाय थिरकायला ते अतिशय उतावीळ झालेले आहे. तर लवकरच सर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, रसिक श्रोते हो. प्रबोधनपूरला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी शुभांगी मेमाणे आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आजचे स्नेहसंमेलन म्हणजे आमच्या प्रबोधनपूरला शाळेच्या विद्यार्थ्यांचं कला, गुण आणि संस्कार यांचं दर्शन करणारा मोठा महोत्सव. शालेय शिक्षणाबरोबर आपल्या सांस्कृतिक परंपरा जपणारा कार्यक्रम निश्चितपणे आपल्या सर्वांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. ज्ञान, कला, संस्कृती यांचा त्रिवेणी संगम साधत प्रबोधनपूरला शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच तर आहे प्रबोधनपूरला शाळेचं ध्येय. मंडळी, आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गडकिल्ले, नवदुर्गा, जय मल्हार, सैनिक हो तुमच्यासाठी, भारतातील संस्कृती विविधतेने सण, पक्षी इत्यादी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन आमच्या शाळेने प्रबोधनपूरला शाळेने स्नेहसंमेलन, सहली आणि कॅलेंडर यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण जपलेली आहे. मंडळी, या वर्षीची थीम तुम्हाला सांगायलाच नको, म्हणजे संकल्पना ती आहे महाराष्ट्रामधील वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण अशा जत्रा. मित्र जत्रा भारतीय समाजामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच आम्ही संकल्पना घेऊन आमचा हा कार्यक्रम संपन्न करतो आहोत. मित्र भारतीय संस्कृतीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात विद्येचा दाता म्हणजे गणपती याच्या आराधनापासून.
ऑफ करा विचारला ऑफिसर ए चले हॅलो हॅलो नाही आवाज नाही वाचायचं नाही रे हॅलो बॅग नाही घेऊन यायची हे बॅग इथून स्क्रिप्ट अरे तिकडे आणि लवकर निघा लवकर जा. माझं दंड काय तुम्हाला माहिती आहे? चला लवकर. अहो सर आपल्यासोबत ना अजून खूप पाहुणे येणार आहेत. आणि भाऊ आणि मम्मा आले का आणि शिक्षक आणि विद्यार्थी अजून येत असतात. हॅलो हॅलो ही सोनाक्षी बरं सर माझी आता सगळी तयारी झाली. हे बघा तुम्ही ते सेल्फी स्टिक घेतला आणि हॅलो. कॅमेरा घेतला का आणि ट्रायपॉड स्टँड आम्ही काय केलं सर माहिती आहे हॅलो, का हॅलो. काही पेनड्राईव्ह सुद्धा सोबत घेतली आणि आयपॅड सुद्धा बॅगेत ठेवलेला आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. अगं घे मजा कर आपण जत्रेला सर तुम्ही लिस्ट दिल्याप्रमाणे आम्ही सर्व सामान घेतले आहे सर कसला विचार करते आणि कुठे हरवलात अरे तुमची तयारी आमच्या बालपणी पण एवढं सामान एवढं साहित्य जायचं
मुलांनो, तुम्हाला माहितीये का, देवी कथेनुसार दक्ष राजाच्या यज्ञाच्या वेळी देवीने सती मातेने ज्यावेळी आपल्या शरीराचं दहन केलं त्यावेळी तिच्या शरीराच्या कपाळाचा भाग हा पृथ्वीवरील मकरंद डोंगरावरती पडला होता आणि त्यालाच कपाळ सिंदूर लावण्याची जागा म्हणजेच त्याला हिंगुल असं म्हणतात आणि हेच हिंगलाज मातेचं शक्तिपीठ हे बलुचिस्थानामध्ये आहे. समजलं का? हा, इथे विविध जत्रा होत असतात. सर, कोण कोण याच्यामध्ये सहभागी होतं? ऐका ना सर, आता बोलण्यात वेळ न घालवता आपण डायरेक्ट हिंगलाई देवीच्या यात्रेला जाऊया का? चला 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 चला. अरे आपली बॅग राहिली सर. चला. अरे हे काय? टीचर काटीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये हातास अव काटीन घोंगड अव काटीन घोंगड घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की बोली माझी होती. केवढा मोठा कांदा हे अरे हे येडवामू हे की कांदा कांदा भाकर अहो कांदा न भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी जत्राला येऊ द्या की तिकडे जायचं आपल्याला.
छान 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 मस्त. अरे कुठे गेली सर्व? आपल्याला सोलापूरला जायचंय. तयारी झाली आहे सर्व? चला सोलापूरला का फिरला माहिती आहे का तुला? चल चल करूया ना. गाडी आली चला पळा रे, गाडी थांबली धक्का मारा रे. गाडी आली सोलापूरहून, चादरी आणल्या भरून भरून, चादरी उचलून घ्या रे, धक्का मारा रे. बाई आता ते नवीन वाला स्वर्गात आकाश गंगा. अरे काय मॅडम तुला? आपल्या जत्रेला जायचंय. सोलापूरला जायचंय आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रा भरते आणि सिद्धेश्वराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे सोलापूरमध्ये. मला माहिती आहे या मंदिराला 1000 फेटर्स आहेत आणि दर संक्रांतीला ती मोठी जत्रा भरते. आसपासच्या सर्व जिल्ह्यात त्या ठिकाणी लोक येतात. त्या जत्रेमध्ये नंदीपूजा होते, अक्षता सोहळा होतो आणि खूप अशा प्रकारचे खेळ होतात त्या ठिकाणी. आणि सर तिथे एक सुंदरसा तलाव सुद्धा आहे. आणि सर तुम्ही म्हणालात ना मकर संक्रांतीला ही यात्रा सुरू होऊन जवळजवळ 15 दिवस चालते. सर मुलांना ही इथे फक्त महाराष्ट्रातूनच भाविक येत नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेशातून सुद्धा भाविक येतात. आणि विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे लोक हे याचे खरे मानकरी असतात. सर यात्रेत आपण जाणार आहोत ना, तर मला मधीची खेळणी आणि शेव रेवडाई पण घ्या. चला 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 चला.
श्री सिद्धेश्वर महाराज जी तांच्या रक्षणा आले गा देवा भक्तांच्या रक्षणा आले गा देवा द्यावा आशीर्वाद आम्हा तू देवा भक्तांच्या रक्षणा आले गा देवा द्यावा आशीर्वाद आम्हा तू देवा जयकार करतो आम्ही बोला सिद्धेश्वर महाराज की जय जय 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 भोले शिव भोले हर भोले जय भोले जय भोले शिव भोले हर भोले जय भोले वेदाचलाच्या सावलीत राहिले वेदाचलाच्या सावलीत राहिले भक्तांनी त्यांचे दिव्य रूप पाहिले वेदाचलाच्या सावलीत राहिले भक्तांनी त्यांचे दिव्य रूप पाहिले केली विनवणी राहायचे तुम्ही कृपेची मागणी करतो या आम्ही जयकार करतो आम्ही बोला सिद्धेश्वर महाराज की जय जय 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 भोले शिव भोले हर भोले जय भोले जय भोले शिव भोले हर भोले जय भोले धन्य धन्य बेलाडी गाव हे धन्य ही त्यांची पुण्याई भक्तांसाठी आले इथे श्री सिद्धेश्वर महाराज जी मॅडम इथे यात्रा कधी असते? आता आपल्याला कुठे जायचं माहितीये का? आता आपल्याला जायचं आहे MH10 म्हणजे तिथे कुठली जत्रा भरते? मी सांगते सांगलीमध्ये जत आणि बेळगी येथे यल्लम्मा देवीची यात्रा भरते आणि बाळांनो इथे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेशातून सुद्धा भाविक इकडे येतात आणि या यात्रेला खूप मिळवणूक उत्सव असा छानपैकी साजरा केला जातो आणि दुसरी सांगलीतली यात्रा आहे ती म्हणजे 32 शिराळ्याची बापरे, इथे खरं नावाची नागपाची होती ते ना, मला भीती वाटते बाबा. सुरुवात केली. मला माहिती आहे की या जत्रेमध्ये आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर भारतात या
शिव शंभूची तू सखया आदिशक्ती महामाया जय जय यल्लम्मा जय जय यल्लम्मा जय जय यल्लम्मा जय जय यल्लम्मा यल्लम्मा
मी सांगितल्याप्रमाणे मी शिस्तीने वागतो. हो, बाय. किती आहेच मी आज्ञाधारक. आई बाबांची सेवा करतो. अरे वा, ओंकार, सोनाक्षी, आपण आई वडिलांच्या थोरा म्हणण्याच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे, नाही का सर? हो नक्कीच. मुलांना उत्तम आज्ञाधारक मुलाचा बदल करायला पाहिजे. विशेषतः पितृआज्ञा नाही, सांगा सांगते ते. उत्तम असं भगवान परशुराम. तुम्हाला माहिती आहे की त्याने आपल्या पात्राचं मोठं वडिलांच्या हातानं कापून टाकलं. बापरे, फारच नेमकं. हो, खरं आहे. गोष्ट अशी आहे, प्राचीन काळामध्ये आपल्या जमदग्नी नावाचा ऋषी होते. त्यांचा तो पुत्र म्हणजे परशुराम आणि त्यांच्या मातेचं नाव होतं रेणुका. एके दिवशी रेणुका मातेकडून लहानशी चूक होते आणि शीघ्रपूर्वी जमदग्नीला ते लगेच धावत नाही, लगेच त्या मुलाला तिच्या मातेचं शिरच्छेद करून टाकला आणि लगेच परशुरामाने ओढवलं आणि त्यानंतर परशुराम मात्र दुःखी झाले, पण आनंद झाला जमदग्नीने. कारण आपल्या आज्ञाधारी मागणी. त्यामुळे तुला काय पाहिजे सांग. तेव्हा सांगितलं माझ्या मातेला परत जिवंत कर. आणि त्यानंतर जमदग्नीने परशुराम रेणुका मातेला जिवंत केले. आणि मुलांनो, आता आपल्याला भेट द्यायला जायचं आहे रेणुका मातेच्या मंदिराला. विदर्भातील कष्टकरी, कामकरी लोकांची ही देवी आहे. पातिव्रत्य, संयम, त्याग याचं ते प्रतीक आहे. समजलं का? आणि आपण तिकडे त्यासाठी जाणार आहोत. तिथे चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव असतो, घटस्थापना असते आणि देवीची तिथे पालखीची मिरवणूक होते आणि अगदी हा उत्सव खूप धडाक्यात साजरा केला जातो. तर आपण जाऊया का? हो, खेळीही घेऊया. चला. एक वाक्य राहिलं. आज सरांचं तिघांचं एक वाक्य राहिलं. तुझी जत्रा असते का? नंतर माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची
लावीला आईला लावीला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला एक तुझा गोळी घालीला घाईला तेरीचा रे बाळा हाती परळी पंख काळी देवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल तिकडे जावं लागतात आम्हाला होणार हाती परळी कुंकू भाई अंतरी देवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग हे देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग हाती परळी कुंकू भाई अंतरी देवली ज्योती ग सर चला तिकडं याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग माईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा एकवीरा देवीचा सप्तशृंगी देवीचा हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग हाती परळी कुंकू भाई अंतरी देवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग आई गोंधळ मांडीला गेला तुझा घरा अरे म्हणजे आपण कर्नाटकात आलो की काय हा अगदी बरोबर. आपण आता माईक दादा महाराष्ट्रातून कर्नाटकात आवाज जाऊ द्यात आमचा. ओमकार, अगदी बरोबर ओळखलंस. आपण आता कर्नाटकामध्ये आलेलो आहे आणि आपण आता भेट देणार आहोत मायक्का देवीच्या मंदिराला. बेळगावमधील चिंचली इथं तिचं मंदिर आहे आणि त्या देवीला महाकाली, मायव्वा, म्हाकुबाई अशाही नावाने ओळखलं जातं. ते बरोबर मॅडम. मित्रांनो, देवी कर्नाटकात सांगली जिल्ह्यातील आपली पोहोचताना आहे. पण काय झालं सांगतात की जिल्हा आणि कर्नाटकात 2 वर्ष मात्र होते आणि त्या माया त्यांना कर्नाटकापासून पाठवला गेला आणि चिंचलीमध्ये जाऊन ते त्यांचा
मंदिर हे गावाच्या अगदी मध्यभागी आहे आणि एका मातीच्या तुंब्यावरती ते उभं आहे. देवीची मूर्ती तर अतिशय सुबक आहे आणि तिच्या डोक्यावरती मुकुट आहे आणि त्याच्यामध्ये सर्प आहे. देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणामधली आहे आणि अगदी सुंदर अशा अलंकारांनी मढवलेली आहे सर. या देवीची काय कोणती काय का सर? तेव्हा ही मायाका देवी त्या जत्रेला स्थायिक बनवण्यात गेली नाही. तेव्हा तुमची जी देवता आहे हिरी देवी तुझ्या मंदिरात आश्रम आहे. तेव्हा हिरी देवीने अट घातली. काय घातली की मायाका देवी तुला मी आश्रय देईन, पण माझे जे भक्त तुझे जे भक्त प्रथम मला वंदन करतील, मला नाही आणि मग तुझी पूजा होईल. हे मान्य तेव्हापासून त्या ठिकाणी दोन्ही देवीची मंदिर आहे. प्रथम पूजा देवीची केली जाते. इथे दर पौर्णिमेला पूजा केली जाते, मोठा उत्सव असतो. पण खरी जत्रा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये असते आणि या जत्रेचं उत्सवाचं महत्त्व काय माहिती आहे का? इथे सर्कस, नाट्य याच्यासोबतच इथे बैलगाडा शर्यत असते, रथ खेचणे असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मला असं वाटतंय या जत्रेमध्ये तर तुम्हाला खेळणी घेतल्याशिवाय आणि खाऊ घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि अजिबात वेळ दौडूयात. चला चला मायाका देवीची जत्रा भरली, आईचं दर्शन घ्यायचं. मायाका देवीची जत्रा भरली, आईचं दर्शन घ्यायचं. भंडारा उधळीत धनगर गेले, धनी आपण बी जायाचं. भंडारा उधळीत धनगर गेले, संध्यानी जत्रेला जायाचं. भंडारा उधळीत धनगर गेले. तुमचा माईक चालूच असतो. तुम्ही ना ज्यावेळी माग घेतला त्यावेळी चालू होता. तुम्ही उगाच माईक घेतलेला. चिंचणी गाई भक्ताची आई, देवी पावते नवसाला. देवी पावते नवसाला, देवी पावते नवसाला. मंगळवार सुखीरवार, मान खरा या दिवसाला. मान खरा या दिवसाला, मान खरा दिवसाला. पास धरून भोळ्या मनानं गुणगान आईचं गायाचं. पास धरून भोळ्या मनानं गुणगान आईचं गायाचं. भंडारा उधळीत धनगर गेले, धनी आपण बी जायाचं. भंडारा उधळीत धनगर गेले, संध्यानी जत्रेला जायाचं. भंडारा उधळीत धनगर गेले, संध्यानी जत्रेला जायाचं.
माझ्या